मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। अखेर प्रशासन झुकले, बिरोबा बनातीला प्रस्तावित महिला प्रकल्प रद्द, विक्रम ढोणे यांच्या आमरण उपोषणाला यश, बिरोबा भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण। MS मराठी न्यूज नेटवर्क कवठेमंकाळ प्रतिनिधी इम्रान तांबोळी दिनांक 15 कवठेमंकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन शेजारील गायरांमधील प्रस्तावित महिलागाळ व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली होती, ती रद्द करण्यासाठी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने जिल्हा परिषदेसमोर धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कवठेमंकाळ तालुक्यातील मौजे आरेवाडी येथील बिरोबा बन शेजारील गायरनातील प्रस्तावित महिला प्रकल्प रद्द करीत असल्याचे लेखी पत्र जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोटे यांनी दिल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले। यामुळे बिरोबा भक्तांनी आनंद व्यक्त केला। यावेळी तानाजी कटरे, तानाजी भनमाने, अशोक गोड आदी उपस्थित होते। सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं कवठेमंकाळ तालुक्यातील आरेवाडी या ठिकाणी बिरोबा वनाच्या शेजारी कवठेमंकाळ तालुक्यातील 33 गावांचा महिला गाळ व्यवस्थापन प्रकल्प उभा करण्याचा घाट घातला होता प्रशासनानं। त्या संदर्भात जिल्हा परिषदेनं 19/11/2025 रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती। ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही 9/12/2025 रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि बिरोबा भक्तांच्या भावनेचा विचार करून, ग्रामस्थांचा विचार करून हा महिला प्रकल्प रद्द करावा अशी मागणी केली होती आणि नाही रद्द केला तर नाईलाजाने 15 डिसेंबर 2025 म्हणजे आजपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता। पण प्रशासनाने कोणतीही कृती केली नसल्यामुळे नाईलाजाने आज आम्ही सकाळपासून या जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। उपोषण सुरू केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कार्यकारी अभियंता यांनी सकारात्मक दृष्ट्या या आंदोलनाची दखल घेऊन हा प्रकल्प तातडीने आम्ही थांबवतो अशा पद्धतीचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहे। हे आंदोलनाचं यश म्हणजे हे भाविकांचं यश आहे आणि हे बिरोबा बनातल्या श्रद्धेचा विषय आहे। त्यामुळे हे आंदोलन करण्यास भाग पडलं। मौजे आरेवाडी तालुका कवठेमंकाळ येथील बिरोबा देवस्थाना शेजारी शेजारील गायरानामध्ये महिला गाळ प्रकल्प करण्याचा घाट घातला होता। या संदर्भात जिल्हा परिषदेने प्रशासकीय मान्यता दिली होती। ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही जिल्हा परिषद प्रशासनाला ह्या प्रशासकीय निर्णयाबाबत आदेशाबाबत पुनर्विचार करावा आणि हा निर्णय रद्द करून इतर ठिकाणी प्रकल्प करावा अशी आम्ही भूमिका मांडली होती। त्या अनुषंगानं आज जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण झालं होतं। पण जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभागाचे यांनी सकारात्मक भूमिका घेत हे उपोषण लेखी आश्वासन देऊन हा प्रकल्प इतरत्र हलवत आहे अशा पद्धतीचं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि हा सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे आम्ही आंदोलन तात्पुरतं थांबवत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।